कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत, आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीचे आहेत। आणि बाळा, हे घर सूर्यवंशींचं आहे ना, तर सूर्यवंशी तुझ्या सोबत आहेत, तुझ्या पाठीशी आहेत। बाकी कोणाचं ऐकायची तुला गरज नाहीये। जा बाळा, अशीच जा। अलीकडे सुनबाईंची सारखी कड घ्यायलाय तुम्ही, पण एक ध्यानात ठेवा, चूक करताय तुम्ही, लई मोठी चूक। आणि ही चूक तुम्हाला महागात पडणार आहे। माझ्या आयुष्यात मी केलेली सगळ्यात मोठी चूक माझ्या समोर उभी आहे। त्यापुढे सगळ्या चुका क्षुल्लक आहेत। याहून वाईट काय घडणार? आणखी एक लक्षात ठेव, मी पुन्हा सांगतोय, याआधी मी एकटा होतो, तुझ्या अधीन होतो। आता तसं नाहीये। मी एकटा नाही, माझी सून, माझी मुलगी माझ्या बरोबर आहे, आणि मी तुझ्या अधीनही नाही। त्यामुळे मी तुला घाबरत नाही। स्पर्धक हो, या ना। एक्सक्यूज मी, तुम्ही प्लीज मागे बसता का? इथे स्पर्धक बसणार आहेत। हो ठीक आहे, बसा। अक्षरा सूर्यवंशी का? हो मीच। या मॅम या। नमस्कार। नमस्कार। कशा आहात तुम्ही? मी बरी आहे, तुम्ही कशा आहात? मस्त। मस्त। आपल्या प्रिन्सिपल मॅडम कुठे आहेत? अहो, प्रभारी म्हणा ना। तेच ते, मी पण त्यांना शोधतीये। त्या ते बघा तिथे। हा, वहिनी, आलात तुम्ही? येणारच म्हणजे काय, एवढी मोठी स्पर्धा आहे आणि तुम्ही पार्टिसिपेट केले म्हटल्यावर येणारच ना। बापरे, म्हणजे मला टेन्शन द्यायला आला होता। टेन्शन नाही हो वहिनी, तुम्हाला चीअर करायला आलोय आम्ही, आणि मला माहितीये तुम्हीच जिंकणार। तुम्हाला बक्षीस घेताना बघायला आलीये मी। हो म्हणजे काय, जिंकायलाच पाहिजे, नाहीतर शाळेचं नाव खराब होईल ना। आणि तसंही स्पर्धेत प्रिन्सिपल मॅडम हरल्या म्हणजे कसं दिसेल ते। अहो, असं काही नाही हो, खेळाडू वृत्ती असली पाहिजे हरलं तरी। आणि तसंही आपल्याला मुलांवर काय फक्त जिंकण्याचे संस्कार नाही करायचे, हरलं तरी पराभव कसा स्वीकारायचा हे शिकवतोच ना आपण मुलांना। खरंय, पण तुझ्या पुढे बोलण्यात कोण जिंकणार? मी तर आत्ताच हरले बाई। ऑल दी बेस्ट। ऑल द बेस्ट, गिव्ह युअर बेस्ट। थँक्यू। या ना, बसा। ऐक की, माझी सीट कुठे आहे? अच्छा, तुम्ही स्पर्धक आहात का? म्हणजे काय? नाव काय तुमचं? चंचला विचारे। अरे हो, सॉरी सॉरी, या इथे बसा। हा, उशीर झाला तुला याला? अगं मी कवच आले, पर काय योगायोग आहे बघ। काय ग? म्हणजे बाकी स्पर्धक तिकडे बसलेत आणि हिथं विनरला लुजरच्या बाजूला बसवलंय। अगं जिंकशील तू पण, एवढं काय त्यात? अगे
मी आज तुला लुजर म्हणलं आणि मला विनर म्हणलं. जिंकणार तर मीच आहे. ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही. तसंही आपल्यापैकी कुणीही जिंकलं तरी बक्षीस घरीच येणार आहे ना. तरी बी मी आज जिंकणार. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू नाही म्हणणार बरं का मी आज जिंकल्यावर तू जेव्हा मला कॉंग्रॅच्युलेशन म्हणशील ना तेव्हाच म्हणन. सगळ्यांनी प्लीज बसून घ्या. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही ह्या स्पर्धेसाठी एवढ्या मोठ्या संख्येने वेळात वेळ काढून आला त्याबद्दल तुमचे खूप आभार आणि तुमचे खूप खूप स्वागत. या वेळेची स्पर्धा लौकिकाला साजेशीच होईल यात काही शंका नाही. आणि मला माहितीये की तुम्ही या स्पर्धेसाठी खूप उत्सुक असाल. तर मी तुमचा फार वेळ न घेता प्रज्ञाशक्ती स्पर्धेचे परीक्षक आणि पल्लवी शिंदे मॅडम यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. तर मी मान्यवरांना ही विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं. ही स्पर्धा खूप अटीतटीची होते हे तर तुम्हाला माहीतच आहे. स्पर्धेला यावर्षी खूप मोठा प्रतिसाद मिळाला होता. कोल्हापुरातून खूप एंट्री झाल्या. त्यातून आम्ही 5 फायनलिस्ट निवडल्या आणि फायनलिस्ट आहेत श्वेता कोळे, रुचिरा शेटे, रसिका मोरे, चंचला विचारे आणि अक्षरा सूर्यवंशी. मी त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.